नंदुरबार जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेशच्या महानगरांशी जोडण्यासाठी नवीन दर्जेदार रस्ते तयार करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र हे रस्त्यांना मुहूर्त कधी मिळणार असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी अंकलेश्वर ब्रहानपूर आणि खेतियात विसरवाडी या महामार्गाच्या कामांना काहीसा सुरुवात झालेली आहे, तर अनेक रस्त्यांना अजूनही मुहूर्त मिळत नाही आहे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। नेत्रंग शेवाडी महामार्ग हा नंदुरबार शहरातून जात असतो, मात्र या महामार्गाची अत्यंत दुर्दशा ही झालेली आहे। या दुर्दशामुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। एकीकडे रस्त्याच्या कामाला सुरुवात जरी झाली असली तरी दुसऱ्याकडं रस्त्यांची दुरवस्थामुळे मोठ्या प्रमाणावरती अपघात जे आहे ते होताना दिसून येत आहेत। नेत्रंग शेवाडी या महामार्गाच्या कामासाठी 2 वेळेस निविदा काढण्यात आली आहे, तर जमीन अधिग्रहण देखील करण्याचे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे। परंतु पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे, तर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार असा काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातात। तर दुसरीकडे ब्रहानपूर अंकलेश्वर या महामार्गाच्या कामासाठी देखील जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे, परंतु हे काम कधी संपेल असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। तर तिसरीकडं खेतिया आणि विसरवाडी म्हणजे नंदुरबार ते मध्य प्रदेश राज्याला जोडण्यासाठी हा महामार्गाची कामाची सुरुवात झालेली आहे, परंतु दुसरीकडं या महामार्गावरती अत्यंत दुर्दशा झालेली आहे। त्यामुळं वाहतुकीसाठी आणि अपघाताच्या समस्या ज्या आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे। एकीकडं दर्जेदार रस्त्याचे स्वप्न शासनाकडनं दाखवलं जात आहे नंदुरबारकरांना, परंतु हे स्वप्न कधी पूर्ण होणार असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। त्यामुळं पाहिलेलं स्वप्न किंवा दाखवलेलं स्वप्न लवकर पूर्ण होईल का असाच काहीसा प्रश्न जो होतो आता नंदुरबारकरांकडनं उपस्थित केला जात आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।